फायनली आपण नवीन फोन घेतलेला आहे या ठिकाणी आयफोन 15 प्रो मॅक्स. फायनली नवीन फोन आलाय आपला. तू अशी खुश नाही दिसत तेव्हा, व्यक्त नाही करू शकत आहे. आमचा फोन अपडेट व्हायला वेळ होता तोपर्यंत आम्ही पोटोबा पण केला आणि आपल्या गाडीचा आता टेस्ट राईड पण घ्यायला आलेलो आहे. 1.5 लाखाची गोष्ट आहे त्याच्यात. हे बघ मी नवीन फोन. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर गाईज आज आहे संडे आणि आरोहीची आणि माझी प्लॅनिंग झाली आहे बाहेर जायची. ते कशासाठी जायचंय मी ते तुम्हाला नंतर सांगतो. आणि या ठिकाणी मम्मी पप्पाचं जेवण चालू आहे आणि परत पप्पा आहे ना कोणता तरी जुना मराठी पिक्चर बघत बसलेले. अगं चल ना बाहेर जायचं म्हणे, इकडे काय आवरत बसलीये. ड्रेस चेंज करायचा का तुला? अजून मग भरपूर वेळ लागणार तुला. भरपूर नाही, फक्त 10 मिनिटं. आवर लवकर. मी जॅकेट वगैरे घालून घेतलेलं आहे कारण पहिली आमची प्लॅनिंग झाली होती की मोठ्या गाडीत जायचं, बट नंतर म्हटलं स्कूटीवरच जाऊ, म्हणजे कसं पेट्रोल पण वाचतं आणि सिटीमध्ये फिरायला पण प्रॉब्लेम येत नाही. आणि आरोहीने ग्रीन कलरचा टॉप घातलेला आणि खाली जीन्स. काय पाहिजे तुला? गॉगल दे ना मला तुझा. घे ना एक, तुला पण घे आणि मला पण घे. आणि काही आम्ही जे असे बॉक्स आणले होते ना, हे बघा त्यात मी वॉलेट, चष्मे, माझं ते सगळ्या गोष्टी ठेवून दिलेल्या आहे. ताकद लाव ना जरा. सटकतात. मी आता मॉइश्चरायझर लावलं म्हणून. ओपन कर. झालं. मला एक चांगला जो मला सूट होईल ना असा दे. एकदम मोठा पण नको देऊ. हा चांगला दिसेल का? दे. कशाला पुसतोय बघा माझ्या टॉपला एवढा भारीचा चष्मा. गॉगल मला सिलेक्ट झाला का? हा मी एकदा तुला लावून दाखवते मग तू सांग चांगला दिसतो मला विचारणार. ओके. आरोहीने या ठिकाणी माझा ढापून चष्मा घातलेला आहे. चल लवकर, उशीर होतोय. आणि काही आम्ही कुठे चाललोय सांगून देऊ का? येस. तर काही आम्ही चाललोय बाहेर. मला एक नवीन फोन बघायचा आहे. तो म्हणजे आयफोन असू शकतो किंवा दुसरा फोन असू शकतो. मी अजून चॉईस नाही केलं. एक तर सॅमसंग S24 अल्ट्रा किंवा म्हणजे व्लॉगिंग साठी घेतोय तर मला असं सॅमसंग मी प्रेफरच नाही करत कारण मला माहिती आहे व्हिडिओ क्वालिटी आयफोन सारखी कोणीच देऊ शकत नाही. तर एक तर 15 प्रो मॅक्स, बट बजेटचा थोडा इश्यू आहे. जर कुठे डिस्काउंट भेटत असेल ना ते घेऊन टाकणार आहे. आपण पहिले प्रोझोनला जाऊ, त्याच्यानंतर निराला बाजारला पण जाऊ. तर काही आरोही या ठिकाणी आता स्टोल वगैरे लावून घेते. मधून तू काय ब्लॅक काय घातलंय? ते सँडो आहे का? आता काही जणांना कळणार नाही सँडो म्हणजे पोरांसारखीच बनियल राहती. फक्त लेडीजची सँडो, पोरांची बनियान. ऍक्टिव्हा मध्ये पेट्रोल टाकावं लागणार आहे, पेट्रोलच नाही हिच्यात. Tell me what's wrong and why you never said you felt that way. Guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away, as you fade away. Yeah, I'm about to fade away. Cause every time I wake up I feel like it's Monday. Something's going wrong with all the chemicals up in my brain. All of a sudden I don't look at anything the same. थकली इथपर्यंत यूज तरच एवढं ऊन आहे ना की लगेच ताण लागते. कोण नको पी आणि डिकीट टाकून दे. बसल झाकण फिट्ट लावलंय ना. एक काम कर मधून टाक. हा बस गेडी की लावून. चलो. तो आज अशी चप्पू दिसतीये. अरे ते स्टोल बांधून आणले ना त्याच्यामुळे ते केस पॅक झाले. आरोहीचं आता या ठिकाणी काहीतरी आवरावर चालू झाली. केस मोकळे करते ती. मी तिला चप्पू म्हणलं. तर काही आम्ही काय केलं माहिती का, अमोल भाऊला फोन केलेला आहे. आमचे मॉल मधले परम मित्र अमोल भाऊ, त्यांच्याशिवाय आमची काही सुरुवातच होत नाही. मॉल मध्ये आलो म्हणजे काही काम असो पहिले त्यांना फोन करत असतो. आता त्यांना फोन केलाय. मग आपण नंतर मध्ये जाऊ इथं क्रोमामध्ये. इथं 15 प्रो मॅक्सची एकदा किंमत काढू. त्याच्यानंतर इकडे ऍपल स्टोअर पण आहे, तिथं पण किंमत काढू. बघू काय फरक येतो. ऑनलाईन पेक्षा मला असं वाटतं स्वस्त भेटलं पाहिजे किंवा ऍटलीस्ट ऑनलाईनच्या रेटला तरी भेटला पाहिजे. माझे केस बघ कसे झाले. तू हेल्मेट घातलं होतं ना त्यामुळे झालं. हेल्मेट मुळे. तर काहीच आहे या ठिकाणी आयफोन 15 प्रो मॅक्स. हा कलर पण छान आहे. अरे ब्ल्यू कलर भारी पण याच्यातला. माझे केस असे कोंबडी सारखे होऊन गेले. वाकडे तिकडे झाले तुझे. करली झाले आरोही म्हणते. मला एक बघ
चांगली दिसते ना ग. तू बोलले चप्पू चप्पू दिसते मग मला ना असं कसं तरी वाटतं मग चप्पू कोणी बोलले. आणि अमोल भाऊ कधी आता काय माहिती आता त्यांचीच वाट बघत थांबलेलो आहे. आम्ही मध्ये पण आलो ते म्हणे मध्ये जातात. अमोल भाऊ 20 मिनिटापासून म्हणत होते निघालोय करेक्ट 20 मिनिटं आले भाऊ. चेक करा इथं दिसते इथून बघितलं की. कधी गेलता मी पहिला कॉल पहिला किती वेळ झाला 10 मिनिटं. हा 10 मिनिटं. तर काही आरोईची मैत्रीण भेटली इथं. चल तिला एक सेंच मारून देऊ आपण एखाद्या ठिकाणी भांडे घासायला ठेवून देऊन फोन घेऊन टाकू तिच्या बाजूला. तिला जेव्हा भाऊची मैत्रीणच नाही कोणती तुझंच नाव घेत. काही आता आम्ही अमोल भाऊच्या स्टोअर मध्ये येऊन बसलेलो आहे. अजून आमचं काही डिसाईड झालं नाही. आता आमच्या एका मेंबरचा फोन येतोय. आम्ही त्याला फोनची प्राइस बाहेर विचारायला लावलेली आहे. मग आम्ही फोन घेऊ. बघू आता काय होतं काही नाही. अजून तर आमचा निर्णय काही पक्का नाही. आम्ही सध्या इंटरव्ह्यू आमची अशी समजा आम्ही एक ब्रेक घेतलाय छोटासा आमच्या माइंडसाठी विचार करण्यासाठी. आता आम्ही चाललोय अनिल भैयाकडं. त्याच्याकडे सुद्धा फोन अवेलेबल आहे आणि तो आम्हाला डिस्काउंट पण देतोय. अमोल भाऊ आले चलो. काही आता अनिल भाईकडे आलो. अनिल भाई दरवेळेस आम्हाला फोन अवेलेबल करून देतो. कुठून का होत नाही ते पण एकदम डिस्काउंट मध्ये. हा फायनली शाबाश. हे इज आवर 15 Pro Max. फायनली आपण नवीन फोन घेतलेला आहे या ठिकाणी आयफोन 15 Pro Max. 14 Pro Max पण अनिल भाईच्याच ओळखीने घेतला होता आणि आता 15 Pro Max पण अनिल भाईच्याच ओळखीने घेतलाय. मेन रिझन काय होतं माहिती का आम्हाला थोडी क्वालिटी वाढवायची होती. मग आता तो पहिला फोन आहे ना 14 Pro Max तो आरो युज करणार आहे आणि मग आम्ही मग परत मी आता दुसऱ्या म्हणजे 1.5 वर्ष तो घेईल लेटेस्ट वाला तो घेईल. मग 15 Pro Max आरो इकडे जाईल. आणि त्याचा प्रॉपर आम्हाला वापर आहे म्हणून आम्ही घेतो. नाही तर शोक बिक काहीच नाही मला. ते म्हणजे व्हिडिओ काढायचं कम नाही म्हटलं आपण आता दरवेळेस फोन घेतो दरवेळेस कुठे व्हिडिओ काढणार आहे असं काढताना वगैरे आम्हाला याची गरज आहे म्हणून घेतो. नाही तर बाकी हे वेस्ट ऑफ मनी आहे फोन करत. बट आपलं त्याच्यात आपलं सगळं कामच त्याच्यात आहे. सो आपल्याला त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करणं गरजेची आहे. देवता आपल्यासाठी ते. आम्ही काय करतोय माहिती का डेटा ट्रान्सफर करून घेतोय. म्हणजे आपला जुना जो डेटा आहे ना तो पूर्ण याच्यात टाकून घेतोय. अरे कसं वाटतंय फायनली नवीन फोन आलाय आपला. झालं अचानक होऊन जातं पण आपलं आपण असं अनप्लॅन करतो. तू अशी खुश नाही दिसत मला का व्यक्त नाही करू शकत आहे. अनिल भाई थँक्यू पण मग त्याला वेगळं बटन आहे ना आता. तेच ना सायलेंट वाला आता वेगळं आहे ना. आमचा फोन अपडेट व्हायला थोडासा वेळ होता. म्हणजे ते ट्रान्सफर पण चालू आहे डेटा. तोपर्यंत माझ्या एक मित्राचं कॅफे इथं कॅनॉट मध्ये त्याचं काम चालू आहे. त्याचं काम बघायला आलेलो होतो. आणि भाई हे बघा येऊन गेलो तुझ्या कॅफे मध्ये. चलो मस्त करतोय आपण. नंतर कोल्ड कॉफी प्यायलो. आम्हाला डिस्काउंट पाहिजे फक्त. आमचा फोन अपडेट व्हायला वेळ होता तोपर्यंत आम्ही पोटोबा पण केला आणि आपल्या गाडीचा आता टेस्ट राईड पण घ्यायला आलेलो आहे. अरे तिथे डेटा ट्रान्सफर करत बसली होती. किती खुश आता खुश दिसते. आम्ही गाडीचा ट्रायल पण घेऊन आलो. चांगली होती ना गाडी. एप्रिल मध्ये भेटणार आहे आपल्याला. अरे एवढं पिकअप आहे तिला. अरे तिला डिस्क ब्रेक आहे. मी एवढ्या जोरात ब्रेक मारला भाऊचं तोंड डायरेक्ट माझ्या डोक्यालाच धडकले भाऊ. भाऊला पण चालू दिली आम्ही. काय हा अरे माझी पण हाईट नाही पुरत ना. बघितलं ना तू मला बुट्ट घालावं लागतील तेव्हा माझी हाईट अगं नाही पुरत. अरे हाईट आणि भाऊला तर फॉर्म्युलर बसताच येत नव्हतं. लय प्रॉब्लेम जाता आणि लय मजा आली पण चालवायला गाडी पण. आता स्क्रीन गार्ड वगैरे टाकून घेऊ एकदम मस्त पैकी म्हणजे टेन्शन नाही. त्याच्यात लपो आपण गेस करायला लावू काय घेतलं असं. कारण शॉपवर कोणाला काही आयडियाच नाहीये. चला पुढं. मी एक नवीन गोष्ट घेतली आहे. ओळखायचंय काय असेल. हातबीत काही नाही ओळख. चल याच्यात येते माझी आहे ओळखा. हा बर चला येणी गेसेस. तुला काय वाटतं रे. बर अंदाजे किती काय असेल किती प्राइसची गोष्ट असेल याच्यात. हा ठीक आहे लगेच सांग किती प्राइसची गोष्ट असेल यात. 1500-1600 रुपये. 1500-1600 रुपये ठीक आहे. हा तुला 5,000 रुपये. हा किती प्लस 1.5 लाखाची गोष्ट आहे त्याच्यात.
या राईट यो फायनली 15 Pro Max. कसा आहे रे फोन? कसा आहे? नमस्ते बिमस्ते करायचं बाकी अजून पुढे. मग आता पुन्हा दिदीला यस हा. तर काही आपण एकदा काय करू, फोन सेटअप करून घेऊ, आपल्या वायफायचा पासवर्ड शेअर कर मला तोपर्यंत, आणि मग पहिला फोटो काढू आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा, आणि मग नंतर आमच्या कामाला सुरुवात करू. म्हणजे ही सगळ्यात मोठी लक्ष्मी आहे आमची, त्याच्यापासून सगळी सुरुवात राहते दिवसाची, तर एंड पण त्याच्यापर्यंतच होतो या कॅमेऱ्यापासून. म्हणून म्हटलं की त्याची ओपनिंग एकदम चांगली करू. 15 Pro Max ची ना पूजा वगैरे नव्हती केली, बट ह्यावेळेस त्या नवीन फोनची घरी गेल्यावर पहिले आरोही आणि मम्मीला मी पूजा करायला लावणार आहे. तर काही आपण पहिले ना मस्तपैकी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढू आपल्या फोनमध्ये पोर्ट्रेट मोडला. हा आता आपल्या फोनचं काम चालू आहे. पोर्ट्रेटला मस्तपैकी महाराजांचा फोटो काढलेला आहे. सेकंड आपल्या सह्याद्रीचा. सेकंड आपला सह्याद्री. तर काही फायनली आता घरी आलोय. पप्पा फोन बघा ना नवीन आपला. हे बघ मम्मी नवीन फोन. आपला पहिला जो होता ना त्याच्यापेक्षा लेटेस्ट व्हर्जन आहे 15 Pro Max चा. हर्षदला माहित झालं, हर्षदला खुश होईल. तो आला नाही का अजून ट्युशन वरून? त्याला माहित नाही का? चांगला आहे मम्मी फोन. हा आता कॅमेरा क्वालिटी ते सगळं चेंज होणार त्याच्यात. आम्ही अजून चालू करून घेतला. पहिले महाराजांचा फोटो काढला, मग आपल्या सह्याद्रीचा फोटो काढला. हे करणार आहे माझ्या फोनची पूजा. तर काही आता या ठिकाणी नवीन फोनची मस्त पूजा चालू आहे. नवीन फोनला नको लावू बरं का कुंकू, बॉक्सला लावायचं असेल तर. स्कूबी तू पण कर पूजा. या ना इकडे. हर्षद आला ना की मग हर्षदची रिॲक्शन बघू आपण. हर्षदला कसा वाटतो फोन. हर्षद तर लय खुश होणार आहे. कारण कुठे फिरत होता हर्षद? तुला काय समजलं? हा कुठे फिरत होता? हा मी तर किती शोधलं. हा हे आधी केबल. व्हॉट इज दिस? थोडंफार ऐकलं होतं. ग्रे कलर चांगला आहे का? एकदा सेटअप करून घेऊ. तुला कसं वाटतंय तू एवढा भारी फोन घेतलाय, म्हणजे लेटेस्ट फोन आहे आत्ताचा. याच्या पुढचा फोनच नाही कोणता. 16 Pro Max नाही येणार? आलेलाच नाही ना अजून. कधी येईल? तर आताच सर्वात भारी आहे ना. सर्वात भारी तर हाच आहे. एकदा आता सगळे अकाउंट वगैरे लॉग इन करून घेतो त्याच्यात. ते मेन आहे. युट्यूब चॅनल, आपलं इंस्टाग्राम अकाउंट, ते इम्पॉर्टंट आहे. ते एकदा करून घेतो मी. तर काही आता आम्ही चाललोय फोनला बॅक कव्हर वगैरे टाकायला, आणि पैसे पण द्यायचे बाकी होते, कारण आता मित्राकडूनच घेतला. म्हणजे मित्र म्हणजे भाऊच आहे तो अनिल भैया, त्याच्याकडनंच घेतला. तर आम्ही पैसे दिले नव्हते. पहिले फोन घरी घेऊन आलो होतो ना. आमचे पप्पा इतके खुश झाले माहिती का फोन बघून. डायरेक्ट म्हणजे पप्पाला लय आवडला फोन आहे ना. अरे किती आवडला पप्पाला फोन. आणि काही त्याच्यात व्हिडिओ इतका ऑसम येतोय माहिती का, म्हणजे लिटरली मी फॅन झालो या फोनचा. सगळ्यांनाच फोन खूप जास्त आवडला, स्पेशली आमच्या पप्पाला तर एकदम जास्त आवडला. तर आता आहे ना सोबत आमच्या हर्षद पण येतोय आणि आरोही पण येते. तर काही कॅनोट मध्ये आलो आणि आता फोनचं फायनली पेमेंट वगैरे झालेलं आहे. फायनली माय 14 Pro Max इज युअर्स. आणि हर्षदकडे तसं पण iPhone 11 आहेच, आणि जो पहिला iPhone 11 होता तो मम्मी यूज करणार आहे. म्हणजे सगळे ऍपल डिव्हाइस झाले आपल्याकडे. आपल्याकडे iPhone 7 पण पडलेलं आहे. आता पहिले काय करू, याला प्रोटेक्शन साठी चांगलं स्क्रीन गार्ड वगैरे घेऊन टाकू, आणि चार्जिंग अडॅप्टर पण. याला ना
25 वॅटचं. मग त्याच्याने हा पण चार्ज होईल का? होईल. नाही ना, याचं सीपोर्ट आहे ना. अरे हा. बॅक कव्हर वगैरे टाकून घेतलेलं आहे, स्क्रीन गार्ड पण टाकलेलं आहे. स्क्रीन गार्ड ऑलरेडी टाकलं होतं, पण बॅक कव्हर टाकून घेतलं मेन. आणि आरोहीने लेन्स कॅप टाकून घेतली तिच्या फोनला. हेच आरोहीचं या ठिकाणी आराम चालू आहे आणि मी देतो तिला डेटा वगैरे ट्रान्सफर करून. आता माझा जो पहिला 14 Pro Max होता तो आता आरोही यूज करणार आहे आणि 11 जो आहे तो मम्मी यूज करणार आहे. तर याच्यातला डेटा याच्यात ट्रान्सफर करणे, नंतर मम्मीच्या फोनमधला याच्यातला माझ्या फोनमध्ये सगळा गोंधळ. हेच त्याचबरोबर वेळ झाली आजचा व्लॉग या ठिकाणी एंड करायची. तुम्हाला माझा फोन कसा वाटला, आपला नवीन iPhone 15 Pro Max कमेंट करून सांगायला विसरू नका. ग्रे कलर घेतलेला आहे मी आणि आवडतो का तुम्हाला ऍपलचा डिव्हाइस ते सुद्धा कमेंट करा. आणि फोनसाठी तुमचं भरभरून प्रेम द्या. आणि आता आपले जे व्लॉग आहे ते ह्याच फोनमध्ये येणार आहे, थोडी हाय क्वालिटीमध्ये. कॉमेडी व्हिडिओ सुद्धा आपण आता आपल्या नवीन फोनमध्ये शूट करणार आहे. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करायला विसरू नका.